इलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पाहतोय, म्हणजे आपण जेव्हा माझं थोडंसं लक्ष याच्यावरती केंद्रित झालं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी आत्ताची आकडेवारी अशी आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये एक जागा जिंकलेली आहे, 187 जागांवरती आघाडीवरती आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस 70 जागांवरती आघाडीवरती आहे. समाजवादी पार्टी 31 जागांवरती आघाडीवरती आहे. हे ऑफिशियल ईसीआयचं असल्यामुळे मी वाचून दाखवतोय. शिवसेना म्हणजे शिंदे गट 10 जागांवरती आघाडीवरती आहे. बाकीचे छोटे पक्ष आहेत. आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट 5 जागांवरती आघाडीवरती आहे. तृणमूल काँग्रेस 5 जागांवरती आघाडी आहे. राष्ट्रीय जनता दल 3 जागांवरती आघाडीवरती आहे. आणि नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट 3 जागांवरती आघाडी आहे. असं एकूण जर पुढे सुद्धा लहान मोठे पक्ष आहेत, पण हे इथलं चित्र असं दिसतंय. उत्तर प्रदेश मधलं आता जे तुम्ही सांगितलं तसं जर चित्र असेल तर ते थोडं म्हणजे आतापर्यंतच्या अपेक्षांना धक्का देणार आहे असं म्हणावं. तुम्ही जो आकडा होता ईसीआयच्या 70 जागी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, 31 जागांवरतीचा समाजवादी पक्ष 100 जागा त्यांनी इथेच क्रॉस सध्या आपण करताना बघतो. सगळ्या उत्तर प्रदेशातल्या फक्त म्हणतो, म्हणजे देशातलं आणि उत्तर प्रदेशचं चित्र आहे. अजून तिथे महाराष्ट्र आपण त्यात ऍड करायचं बाकी आहे. गुजरातमध्ये आपण मगाची एक जागा पिछाडीवरती बघत होतो. कुठनं सेटबॅक, म्हणजे गेल्या वेळेस जर आपण चित्र देशाचं बघितलं तर आपल्याला सर्वात जास्त जागा त्यांना उत्तरेतनं मिळालेल्या बघायला मिळाल्या आणि पश्चिमेतल्या राज्याकडून, म्हणजे उत्तर प्रदेश जो गायपट्टा आपण ज्याला सोप्या भाषेत आपल्या राज्य राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि तुम्हाला इकडे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातल्या गेल्या 42 जागा तुमच्याकडे होत्या. हा सगळा याला कुठेतरी सेटबॅकला धक्का असतो. पण माझ्या मते या क्षणी माझ्यासाठी दुसरी कुठलीही बातमी नाही. कुठल्याही राजकीय पत्रकारासाठी आपण सगळे इतकी वर्ष राजकीय पत्रकारिता कव्हर करतोय. 77चा अनेकांनी दाखला दिला होता की 77ला जसं सगळे पक्ष एकत्र लढत होते, अनेकांना वाटत होतं तशी निवडणूक जाईल. आणि पुन्हा मी सांगतोय, पुन्हा जो आता माझ्यासमोर आकडा येतोय 270 आणि 224, फारच हा गॅप भरलेला दिसतोय. आणि इंडिया आघाडीची मुसंडी जर आपण म्हटलं तर हा शब्द आताच्या क्षणाला किमान मुसंडी शब्द होणार नाही. ही मुसंडीच आहे. आणि सर हे असं होतं की 1952 नंतर पहिल्यांदा काँग्रेस कमी जागा लढवते, सगळ्यात कमी जागा लढते. त्यांनी प्रादेशिक पक्षांना प्राधान्य दिलं, त्यांना जास्त जागा दिल्यात. महाराष्ट्रात त्याच्यानंतर हा राहुल गांधींचा म्हणजे कसं असतं, जर हरल्यावर म्हटलं असं की राहुल गांधींनी कमी जागा लढवल्या, त्याचं अनालिसिस केलं कसं. आता तेच कसा मास्टर स्ट्रोक ठरला की तुम्ही प्रादेशिक पक्षांना प्राधान्य दिलं, त्यांना लढू दिलं, तुम्ही बॅकसीट घेतलं. देसाई सर, 2004 साली इंडिया शायनिंग आणि तेजस्वी भारत अशा कॅम्पेन केलेला होता. त्यावेळी कळलं नाही की यांचा पराभव होईल. तशाच प्रकारे मीडिया सगळं आपल्या अनेकांना कळलं नाही की अशा प्रकारची अशी अवस्था होईल. आता अजून आपण हे निष्कर्षाला येत नाहीये, तरी सुद्धा जे कल आहेत ते अत्यंत धक्कादायक. हा मला मुद्दा म्हणजे आज दिवसभर पुन्हा जर हे आकडे पुढे जात राहिले आणि कदाचित जर निकाल बदलले, तुम्ही ज्या शब्दाची आठवण करून दिली त्याची चर्चा सर्वाधिक होणार आहे. 2004चं इंडिया शायनिंग एक सुप्त चर्चा होती. एक चर्चा होती सुप्त की हे 2004 सारखं इंडिया शायनिंग सारखं होईल. परवा एक्झिट पोल नंतर काही लोकांनी सोशल मीडियावरती 2004चे एक्झिट पोलही शेअर तेव्हा केले होते. तेव्हा ते येतं. माझ्याकडे काय देशातली आकडेवारी आहे, देशातली आकडेवारी आपण बघूया. देशातले कल काय सांगतात. 3 महत्वाची राज्य आपण बघणार आहोत. तिथे 3 राज्यांमध्ये काय साधारणपणे कल तिथे राहिलात. उत्तर प्रदेशमध्ये आता जी सर्वात मोठी बातमी या क्षणाची येते आपल्याकडे, अजूनही पिछाडीवर तिथे हा अपडेट अजून आपल्याकडे येतोच आहे. उत्तर प्रदेशात भाजप आतापर्यंत 28 जागांवरती भाजपची आघाडी आहे. उत्तर प्रदेशातील आकडे भाजपसाठी टेन्शन वाढवणारे इथे ठरतायत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सध्या सर्वात मोठा पक्ष आहे. त्यावेळेस तिथे त्यांना भाजपच्या जागा वाढतील असं म्हटलं जात होतं. 22 जागांवरती तृणमूलची आघाडी आहे. एनडीए 15 जागांवरती आहे. बिहारमध्ये 30 जागांवरती आघाडीवरती आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सध्या आघाडीवरती आहे. ममता बॅनर्जी तिथे इंडिया आघाडी शिवाय तिथे लढल्या होत्या. फक्त बिहारमध्ये सर आपल्याला चित्र बऱ्यापैकी दिसतंय आणि काँग्रेसचं फार तर बिहारमध्ये फार लक्ष घातलं नव्हतं. राहुल गांधींच्या 4 सभा झालेल्या होत्या. महाराष्ट्रात बघा आता ही आघाडी आपण ती बघा 19,000च असणार, आता 50,000 गेली आहे. गोवाल पाडवी अत्यंत नवीन चेहरा, तरुण चेहरा. त्याला म्हणजे अर्थात हिना गावडे तरुण हो, पण त्यांना संधी दिली. त्यांचं फार नाव तिथे चर्चेत नव्हतं याच्यापूर्वी. गोवाल पाडवी आता त्यांना तुम्ही घराणेशाही म्हणाल काय, पण नवीन चेहरा, नवीन प्रयोग काँग्रेसने केला. तिथली प्रियांका गांधींची रॅली तुम्हाला आठवत असेल, त्याची खूप चर्चा झाली. आता इम्तियाज जलील तिथे आघाडीवरती गेलेत. आणि याच्यातला सगळ्यात मोठा टेक अवे याच्यातला फॅक्टर हा आहे की खैरे अजूनही 3 नंबरलाच आहेत. तिथे इम्तियाज जलील विरुद्ध बुमरे आणि तिथे इम्तियाज जलील अशी लढत तिथे चालू आहे. पण
इम्तियाज जलीलचं पुढे असण्यास महत्वाचं काय, यावेळेस तिथे गेल्यावेळेस तिथे मतांचं डिव्हिजन झालं होतं. तिथे दानवेंचे हर्षवर्धन जाधव तिथं गेल्यावेळेस उभे होते, त्याच्यामुळे मतांचं डिव्हिजन झालं. आणि पण यावेळेस सुद्धा डिव्हिजन असताना देखील ते करता येतात. इम्तियाज जलीलने तिथे बऱ्यापैकी काम केलं.